आम्ही मुंबईकर 24 तास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे शिवाजी पार्क मध्ये। आज मोदीजी आणि राज ठाकरे यांची आज सभा आहे। आपण कार्यकर्ता आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर काय सांगाल, आज सभा आहे, सर्व मंत्री एकत्र आपल्याला दिसणार आहे, मोदीजी पण दिसणार आहे, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? आज जी शेवटची सभा आहे आपल्याकडे, जो आज मुंबईचा जो लोकसभेचं जे निवडणूक आहे त्याची शेवटची सभा आहे आणि प्रचंड अत्यंत उत्स्फूर्तपणे येणार आहे आणि मोदीजींना भरभरून देणार आहे। आपल्या भारताचे जे भविष्य आणि आम्ही या त्या ठिकाणी जमलेलो आहे। सभा आहे देश के प्रधानमंत्री के साथ 10 साल से विकास के लिए काम किए तो उसका जो जीवन का विस्तार सुधरने के लिए फिर से तीसरी बार उनको बहुत प्रचंड बहुमत से फिर से एक बार चुनकर ऐसे महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री अपना एकनाथ शिंदे साहब रास्ते में चल रहे महाराष्ट्र का प्रगति विकास काम कर रहे तरीका, इसके समर्थन में आज 12 साल से ये नौजवान में इधर आए उनका सभा में इसका रिजल्ट 4 जून को पूरा देश में 400 उनका जो प्यार है वो उससे भी आगे जाकर इनके प्रचंड बहुमत साथ देगा। हमारे साधारण सर्व लोकांना म्हणजे सर्व लोकांना एकत्रितपणे केलेलं आहे। राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, सर्व पक्षांचे नेते मोदी साहेबांच्या पाठीमागे त्यांचं संपूर्ण नेतृत्व सर्व पक्षाने घेतलेलं आहे आणि जे काय पाहायला लागतील सीटा थोड्या 4 जून नंतर सीटा साधारण पूर्ण करण्यात आली आणि मोदीजी एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कसं वाटतं, काय सांगा? महाराष्ट्राच्या ह्या पावन धर्तीवरती हे खूप चांगला पर्व आहे आणि राज ठाकरेंनी दूरदृष्टी टाकली आणि खूप चांगला निर्णय घेतला आहे। आमच्या पंतप्रधान मोदीजी चांगले काम करतात म्हणून त्यांच्या सोबती सगळेच येतात आणि पुढच्या चुनावामध्ये आणि पुढच्या इलेक्शन मध्ये सगळं चांगलंच होणार आहे महाराष्ट्रात। काय सांगाल, कसं महाराष्ट्र सभापती आमच्यासाठी हा अतिशय सुंदर अविस्मरणीय आणि सोनेरी क्षण आहे। या क्षणाची सोबती येण्यासाठी आज आम्ही बोरेली विधानसभेमधून या ठिकाणी राष्ट्रवादीची आमची संपूर्ण टीम आलेली आहे। आमच्याकडे महिला, युवक, मुंबईतील अधिकारी संपूर्ण आमची सेना या ठिकाणी आलेली आहे। आम्हाला असं वाटतं की या भारत चालवण्यासाठी जे 5 पांडव, जे 100 कौरव आहेत, त्यांचा विरोध करण्यासाठी 5 पांडव जे आहेत, मोदीजी आहेत, आमचे अजितदादा आहेत, मुख्यमंत्री आहेत, रामदासजी आठवले आहेत आणि शिवतीर्थाचे संजय राजसाहेब पण आहेत। या 5 सेनानी आज आम्हाला सगळ्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही ही निवडणूक 400 पार करणार आहोत। काय सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? हमारा खूब बड़ा वाटता, हम लोग सब नरेंद्र मोदी के साथ है, हमारा वोट उनको ही जाएंगे और वही जीत के आएंगे। देख रहे हैं एक नई सोच दे रहे हैं, आज की जनरेशन सब युग में जवान सब लड़कियां यंग जनरेशन उनके लिए भी वो अच्छा सा मैसेज दे रहे हैं, आगे बढ़ो, मैं आगे हूँ, आप मेरे साथ चले, मैं भी आपके साथ चलता हूँ, कदम से कदम बढ़े। हमारा भरपूर खुशी है, पूरा हिंदुस्तान मध्ये आता एक जगह चाहतो मोदीजी मोदी आणि हा परिणाम आम्ही 400 पार 100% करणार। आता तुम्हाला पुन्हा असं वाटतं की मोदीजी आले पाहिजे? 100% भारताच्या विकासासाठी मोदीजी त्यांना विचारतात ना। आणि त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी जे पण केलंय उपक्रम त्याच्याबद्दल काय? मोदीजीने महिलांना शक्ती सांगितली आहे। भारतामध्ये शक्ती, नारी शक्ती म्हणजे एक मोठी परंपरा आपल्या पहिले आपण देवीची पूजा करतो, म्हणजे शक्ती आहे महिलांमध्ये जागृत आणि शक्ती आहे। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।